निष्ठा पाहिजे, निष्ठा निष्ठी, निष्ठा निष्ठी, निष्ठा कुणाकडून? निष्ठा हे अक्षर राजाधिराज छत्रपती शिवाजीराजांकडून शिकावं महाराज. त्यांच्या मावळ्यांकडून निष्ठा कशी असते ते शिकावं. चांदवड तालुक्यामध्ये कन्हेरा नावाचा गड आहे. आता विषय आला म्हणून सांगते. चांदवड तालुक्यामध्ये कन्हेरा नावाचा गड आहे आणि कन्हेरा नावाच्या गडाचं राखण करत होता रामजी पांगेरा. आणि राखण करत असताना शत्रू चालून आला. रामजी शत्रूला भिडले गेले, परंतु शत्रू जास्त असल्यामुळे रामजी या जगातून निघून गेले. पण गड मात्र अमर राहिला महाराज. गड त्यांच्या ताब्यात जाऊ दिला नाही. छत्रपती शिवाजी राजांच्या कानापर्यंत बातमी आली का रामजी या जगातून निघून गेला. शिवाजी राजांना वाईट वाटलं. दुसऱ्या क्षणाला सांगितलं गेलं, राजा रामजी या जगातून निघून गेला, पण रामजीचा 70 वर्षाचा बाप जिवंत आहे. म्हातारपणी मुलगा जाणं हे खूप मोठं दुःख आहे महाराज. 3 प्रकारचे दुःख आहे. लहानपणी आईवडील जाऊ नये, तारुण्यात पती जाऊ नये आणि म्हातारपणी मुलगा जाऊ नये. हे 3 दुःख ज्याच्या जीवनात आहे ना, त्यांना विचारा जगणं कसं असतं महाराज. शिवाजी राजे बोलतात, मी स्वतः भेटायला जातो रामजीला. घोड्यावर टांग मारली आणि रामजीच्या झोपड्यापुढे राजे शिवछत्रपती आले. आणि आता मात्र दोन्ही गुडघ्यामध्ये डोकं घालून रामजीचे वडील 70 वर्षाचा बाप धायमाय मुकलून रडत होता. म्हातारपणाचा आधार, म्हातारपणाची काठी रडत होता. दुसऱ्या बाजूने अभिमानाने छाती भरून येत होते, माझा रामजी गेला पण गड जाऊ दिला नाही, हे त्याचं कर्तृत्व आहे. बाप रडत होता महाराज. मावळा समोर आला आणि सांगितलं, आजोबा, बाबा रडू नका, बाबा तुम्ही रडू नका, तुम्हाला भेटणार करता स्वतः राजा आलेत. राजा आले म्हटल्या बरोबर 70 वर्षाचा म्हातारा ताटकन उभं राहिलं आणि धपसपासप पावलं टाकत समोर येऊन राजे शिवछत्रपतींना बघितलं. 2 हात जोडले, हात पाय लटलट कापत होते, डोळ्यातून अश्रुधारा चालू होत्या. राजा पोरग गेलं माझं. राजा रामजी निघून गेला या जगातून. खूप चांगला स्वभाव होता. लहानपणापासून कर्तृत्व जिद्द अंतकरणामध्ये होती. लहानपण सगळं आठवत होतं. डोळ्यातून धारा चालू होत्या. राजांच्या डोळ्यात पाणी आलं. राजांनी 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं, बाबा रडू नका, तुमचं जरी पोरग गेलं तर मला तुमचं पोरग समजा महाराज. अरे रयतेला माझं म्हणणार एकच राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजांनी काय केलं, एका छोट्याशा पिशवीमध्ये काही पैसे, बरं का तरुण वर्ग, पैशाची छोटीशी पिशवी त्या 70 वर्षाच्या बापाच्या समोर धरली. मी परत कधी येईन मला माहिती नाही, जगण्याकरता पैसा लागतो. तुमचा मुलगा गेला स्वराज्याकरता, या मातीकरता, हे पैसे तुम्हाला काही कामी येतील म्हणून ते पैशाची पिशवी शिवाजी राजांनी त्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या समोर धरली. तसं ते म्हातारं सर पाठीमागे सरकलं आणि राजे शिवछत्रपतींकडे बघून एक वाक्य बोलतं, राजा शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, और बिकने वाले कभी टिकते नहीं छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में. छत्रपती शिवाजी महाराज ही निष्ठा आहे. निष्ठा निष्ठी